आज आपण कळंब येथे महाराज आलेले आहेत, तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या संस्थेमार्फत जे उपक्रम आहेत जे राबवत आहेत ते आपण त्यांच्याकडून ऐकूया। तुमचं महाराज पहिल्यांदा नाव सांगा। नमस्कार, हरिओम। आज एकादशीच्या पावन दिवशी या ठिकाणी आपल्या भक्तांचं किंवा सामान्य जनाचं देश बांधवांची जी सेवा करायला मिळते हा एक प्लस पॉईंट म्हणावा लागेल। मी बबनजी महाराज उंडरगाव लोहारा या ठिकाणाहून आलेला आहे, कारण या ठिकाणी रुपेश पवार फाउंडेशन नाशिक यांच्यामार्फत एक सोलरचा उपक्रम एक सामान्य शेतकऱ्यांना परवडावा व ज्यांचे रिजेक्ट फॉर्म झालेले असतात, म्हणजे काही सामान्य क्षेत्र किंवा ज्यांना जास्त HP पाहिजे असते परंतु तिकडं महावितरण गव्हर्नमेंटकडे झालं जात नाहीये किंवा नोंद वगैरे असं हे बरेचसे घटके आहेत, त्यामधनं त्यांना उपयोग फायदा झाला जावा। आणि जे शेतकरी आत्महत्या करतायत किंवा त्यांना जे मानसिक ताणातून जावं लागतंय ते कुठेतरी थांबावं, मग साधू संन्यासी याच नात्याने एक काहीतरी जबाबदारी कर्तव्य तर खऱ्या दृष्टिकोनातून ह्या शेतकरी बांधवांना सामान्य जनांना सदाचारी आचरणाचं त्यांच्यामध्ये रुजवणी करायचं असेल तर असं काहीतरी या माध्यमातून सेवा कार्य करून त्यांना एक सदाचारी बनवणं आहे। या जीवनामध्ये स्वच्छते आनंद हे त्यांना राहायचं असेल तर हा असं काहीतरी सेवा उपक्रम एका फाउंडेशन मार्फत आपण खूप चांगला घेऊन आलोय आणि त्याच्यामध्ये त्यांचे 15,000 रुपये शेतकऱ्यांचे वाचणार आहेत, कारण 27,000 मध्ये 7.5 HP आणि 5 HP त्यांना 22,500 हे आपण करणार आहे। आणि इन्स्टॉलेशन सुद्धा फाउंडेशन मार्फत म्हणजे वाळू खडी सिमेंट हे सुद्धा त्यांच्या मार्फत आहे। आणि ह्या आमच्याशी जोडल्यानंतर या फाउंडेशनशी त्यांना इतर जे काही सेवा कार्य आहे फायदा आहे हे सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आपण करून देणार आहोत, कारण हा नॅचरल प्रोग्राम आहे सरकारचं आणि समाजाचं घेतलेल्या शिक्षणाचा सदुपयोग नॅचरल नैसर्गिकता प्राकृतिकडे वळायचं असेल हे सोलर आणि हे नैसर्गिक उपक्रमाकडे वळणं काळाची गरज आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही सेवा कार्य म्हणून खऱ्या दृष्टिकोनातून देव धर्म हिंदुत्व टिकत असेल सगळ्या जाती धर्मासाठी बोलतोय चालायचे असेल तर असं काहीतरी आपण केलं तर यंग जनरेशन तरुण वर्ग सुद्धा आला जाईल यासाठी आपण मागवतो। आणि तरुणांना रोजगार या ठिकाणी जर उपलब्ध करून द्या ह्याच फाउंडेशनचा एक वृक्षारोपणचा प्रोग्राम आहे, तर तो म्हणजे की त्यांनाही या ठिकाणी पैसा मिळावा, ज्यांच्या हाताला काम नाही त्यांनी प्रभावित व्हावे आणि त्यांनीही ह्या धार्मिकतेच्या बाबतीत जे सदाचारी आचरण आहे त्याचं स्वीकृतीकरण ऍक्सेप्टिंग करावं। म्हणून 3 फूट उंचीपर्यंत लावलेलं असेल झाड बांधावरती शेतात किंवा इतरत्र तर त्याचं 500 रुपये नोंदणीनं ह्या फाउंडेशनकडे नोंदणी केली तर त्यांना वयाच्या 18व्या वर्षापर्यंत प्रत्येक 6 महिन्याला अँगल कॅमेराने लोकेशनचा फोटो पाठवला तर त्यांना 500 रुपये मिळणार। त्याचबरोबर 10वीला गेले 70% मिळाले तर त्यांना 10,000, 12वीला गेले 90% मिळाले तर त्याला 90,000 रुपये मिळाले जाणार आहेत। म्हणजे असं का तर एक माणसं शेतकरी विद्यार्थी झाडं लावतात परंतु जगत नाहीत, त्यासाठी हा एक चांगला एक क्ल्यू आहे। त्याबरोबर सामान्य विद्यार्थ्यांना 10वी पास झाल्यानंतर जे काय ऍडमिशनसाठी जे काय ताटातूट होते ते विवंचनेत असतात की पैशाची, तर या माध्यमातून त्यांना झाले जाणार आहेत पैसे त्यांना उपलब्ध आहेत। समाजात एक असं पण आहे की प्रसिद्धीपत्र सन्मान चिन्ह असं दिलं जातं परंतु रोख अमाऊंट असं काही दिलं जात नाही, या रोख अमाऊंटचा असा फायदा झाला जाणार आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी वडाचं झाड सुद्धा त्या ठिकाणी एक आम्ही इन्क्लूड केलंय, कारण वडाचं झाड आणि एक मानव उपयोगी म्हणजे कडीपत्ता लिंबू किंवा इतर कोणतंही फळझाड असावं 3 फूट उंचीवर असा एक त्याच्यामध्ये नियम आहे। तर या रीतीने केलं तर नक्कीच आपल्याला वृक्षवल्ली आम्हा सोयीचे जगवल्यानंतर खरंच हे सिद्ध साध्य जाणार आहे। ऑक्सिजनची निर्मिती वडाच्या झाडामार्फत झाली जाणार आहे। आणि त्याबरोबर मला वाटतंय की जे काय आता दुष्काळग्रस्त भाग किंवा पाण्यासाठी आपण आठवलं काही भागामध्ये तर ते खूप एक प्लस पॉईंट होणार आहे आणि त्याच्यामुळे सरकारचं समाजाचं आहे जीवनात स्वच्छतेने आनंद मिळाल्याचं ते उद्दिष्ट पार होऊ शकेल यासाठी सगळे आपण याल आणि यावं त्याच्यातच हीच असणार आहे। त्यानंतर आपण एकरूप झालो कनेक्टेड तर इतर सेवा कार्य आणि आपण नक्कीच संपर्कात राहू। धन्यवाद, आभार, जय सद्गुणी मानवता।